नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुक मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत, नाव सांगा। राधाकिशन आसरोबा गोरे, मुक्काम पोस्ट उमरी, तालुका जिल्हा परभणी, महाराष्ट्र। तर यांचा हा हळदीचा प्लॉट आहे। 7 जूनला लावलेला आहे ना। 7 जून ते आज फेब्रुवारी 7 आहे। म्हणजे जवळपास 8 महिने पूर्ण झाले आहेत। आणि 8 महिन्यामध्ये शेंगाची साईज तुम्ही पहा, एक नंबर शेंगाची साईज आहे। पण तरी पण शेंड्यावर जो करपा आलाय ना, हे पानावर जो करपा दिसतो तुम्हाला, हे पानावर जो करपा आलाय, तर याचं इन्फेक्शन आता ह्या शेंगावर होणार आहे। तर हे कसं होणार की जी शेंगाची साईज होती आपली ती थोडी कमी राहणार आणि वेट पण वाळल्यानंतर जे आपण शिजवतो ना, तर बारीक साईज पडणार। तर याचं कारण आहे की फंगल इन्फेक्शनमुळे, वातावरण क्लायमेट चेंजमुळे जे आपण कंट्रोल करू नाही शकलो, तर त्याचा परिणाम इथं आपल्याला उत्पादनावर जाणून येतो। तर यामुळे आपल्याला काय करायचं, सुरुवातीपासून थोडंसं लक्ष द्या। फंगल इन्फेक्शन आणि जे क्लायमेट चेंजचे परिणाम आहेत हे पाण्यामुळं आणि आपल्या चुकीच्या खताच्या व्यवस्थापनामुळं येत असतो। तर सगळ्यात जास्त फंगल इन्फेक्शन होतं पाण्यामुळं। तर वॉटर मॅनेजमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हळदीमध्ये। तर वॉटर मॅनेजमेंट आणि फंगल इन्फेक्शन ह्या दोन्हीला जर रोखलं तर आपण एकरी 40 क्विंटल वाळून उत्पादन 100% हळदीमध्ये घेऊ शकतो। याकडे थोडंसं शेतकऱ्याने लक्ष द्यावं की शेंगाची साईज जी आहे, ही शेंगाची साईज जी आपल्याला फुगवायची आहे किंवा शेंगावर जे खोडकीड वगैरे जे येत असते, तर त्याचं सगळं सुरुवात पानावरून होत असते। हे पानाकडे थोडंसं लक्ष द्यायचं, कारण पानावर जर समजा अटॅक झाला तर तोच अटॅक आपल्या शेंगावर होणार आहे। याकडे थोडं लक्ष द्या। तर ह्यावेळेस थोडंसं क्लायमेट झोनचा परिणाम झालेला आहे प्रत्येक हळदीच्या प्लॉटवर। तरी देखील ज्यांनी युनिव्हर्सिटीचं कृषी विद्यापीठ परभणी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचं जे फंगल इन्फेक्शनचे जे पेस्टिसाईड आहेत आणि बायोमिक्स कल्चर जे आहे ते ज्यांनी सोडलं आहे, त्यांच्या प्लॉटवर हे प्रादुर्भाव थोडासा कमी जाणवतो। आणि थोडंसं तुम्ही माती परीक्षण करून घ्या। माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला जमिनीमध्ये काय आहे आणि काय नाही हे समजतं। खताचं व्यवस्थापन करायचं समजतं, वॉटर मॅनेजमेंट समजतं, आपल्या जमिनीची भौगोलिक स्थिती समजते, क्लायमेट झोन समजतो आणि आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि उत्पादन वाढीसाठी पुढील नियोजन काय करायचं हे पण समजतं। यासाठी शेतकऱ्यांना सजेशन आहे की सॉइल टेस्टिंग करूनच आपण प्लॉट रिकमेंडेड करावा आणि सेलम या व्हरायटीचं बियाणं वापरून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा। थँक्यू मित्रांनो, धन्यवाद।